एक हॉनेस्ट क्वेश्चन विचारते मित्रांनो, तुम्हाला मॅथची भीती वाटते का? किंवा बरेच ॲव्हरेज स्टुडंट असतात, त्यांना 30 पर्यंत मार्क्स तर मिळून जातात, पण 40 आउट ऑफ 40 मार्क्स मिळत नाही. आउट ऑफ मार्क्स का नाही मिळत? कुठे चुका होतात? किंवा भीती का वाटते? मॅथ काय मिस्टेक आपण करून येतो? तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू, पूर्ण एंड पर्यंत व्हिडिओ. तर मित्रांनो, तुमच्या मिस्टेक काय आहेत बघा. तुम्ही ना डिरेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जातात, तुम्ही स्टेप वाईज फॉलो नाही करत. तर तिथं तुम्ही डिरेक्ट आन्सर लिहितात. जे काही रफ वर्क आहे ना, ते सुद्धा मॅथ्सच्या पेपरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे काही तुम्ही रफ वर्क करतायत ते व्यवस्थित दिसू द्या, असू द्या. म्हणजे जेणेकरून तुमच्या काही स्टेप मिस झाल्या, पण रफ वर्क मध्ये तुम्ही काहीतरी व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेलं असेल, तर त्यावरून सुद्धा एक्झामिनर समजू शकतो की नाही, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे डिरेक्ट आन्सर लिहू नका, स्टेप फॉलो करा. आणि ज्यांना मॅथ्सची भीती वाटते मित्रांनो, त्यांनी पहिले मॅथ्सची भीती घालवा. एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या. प्रॅक्टिस जे काही आहे तुम्हाला, सॉल्व्ह एक्झाम्पल ते सॉल्व्ह करा. टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करा किंवा प्रिव्हियस इयरला रिपीटेडली जे विचारले गेलेले आहेत ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न. इझी कडून डिफिकल्ट कडे जायचं कधीही. डिफिकल्ट घेऊन बसणार, त्याच्यात टाइम वेस्ट करणार असं न करता तुम्हाला जे सोपं वाटतं, ज्या टॉपिकला, ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज आहे ते टॉपिक आधी कव्हर करा. मॅथचं सत्य काय आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू का? मॅथ जो आहे ना, हा सब्जेक्ट आहे ना, तो तुमच्या प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्ही किती समजून घेताय, किती प्रॅक्टिस करतायत. प्रॅक्टिस करणार तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. आणि हे बघा, बोर्ड एक्झामिनर जेव्हा पण तुमचे पेपर चेक करतात ना, तर तेव्हा ते तुमचं डिरेक्ट आन्सर नाही बघत की तुमचं आन्सर करेक्ट आलं. तुमचं आन्सर करेक्ट जरी असेल, पण तुम्ही जर स्टेप मिस केलेला असेल, तरी तुमचे मार्क्स जातात. त्याच्यामुळे स्टेप्स व्यवस्थित लिहायच्या. आणि मेन आणि इम्पॉर्टंट ते म्हणजे जेव्हा बी तुम्ही कॅल्क्युलेट करतात किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करतात एक्झाम मध्ये, तर त्याच्या स्टेप्स फॉलो करा. तर त्या स्टेप्स कोणत्या त्या पण मी नेहमी तुम्ही ह्याच ऑर्डरने एक्झाम्पल सॉल्व्ह केलं पाहिजे. ते म्हणजे पहिली स्टेप येते तुमची, तो फॉर्म्युला लिहायचा. त्याच्यानंतर जे काही सबस्टिट्यूशन असेल ते, देन तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आणि फायनल आन्सरला जर युनिट असेल तर तिथं युनिट द्यायला विसरू नका. क्वेश्चन नंबर जो आहे तो करेक्ट द्या, तुम्हाला फुल मार्क्स नक्की मिळतील. आणि मॅथ हा असा विषय आहे मित्रांनो, की ज्यात तुम्हाला 100 आउट ऑफ 100 स्कोर करण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळतात सुद्धा. जो काही खेळ आहे तो सर्वात सरावचा, प्रॅक्टिसचा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन जे असतील किंवा ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज आहे त्या चॅप्टरचा अभ्यास करा. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, दुसरं काहीच नाही. मॅथ मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुमची नक्कीच गणिताची जी भीती आहे ती कमी होईल आणि कॉन्फिडन्स वाढेल. ॲव्हरेज स्टुडंटला चांगले मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल. आणि हो मित्रांनो, विद्यार्थ्यांना ना हा डाऊट पण असतो, मी एक्झाम्पल सॉल्व्ह तर केलंय, पण ते करेक्ट आहे का ते माहित नाही, पण मी फॉर्म्युला लिहिलाय. तर तुम्हाला फॉर्म्युल्याला सुद्धा तिथं मार्क्स मिळून जातात. मॅथ मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी किंवा स्कोर करण्यासाठी प्रॅक्टिस हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि राईट मेथड, स्टेप्स ज्या काही मी सांगितल्या त्या स्टेप वाईज तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पेपर प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच मॅटर करतं मॅथच्या पेपरामध्ये. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्या फॉलो करा. तुम्हाला नक्कीच मॅथ्स मध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळतील. हाय स्कोर तुम्ही या सब्जेक्ट मध्ये करू शकता. मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये माझ्यासोबत शेअर करू शकता. मी नक्कीच त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.